नमस्कार मित्रांनो, एमपीएससी लाईव्ह युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आत्ताच म्हणजे आजच राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर झाला. या पेपरमध्ये जे काही 15 प्रश्न इकॉनॉमिक्स या विषयाच्या आयोगाने विचारले होते, तर त्या 15 प्रश्नांचं एक डिस्कशन आज आपण या लेक्चरमध्ये घेणार आहोत. या डिस्कशनमध्ये जे काही एक संभाव्य उत्तरं असणार आहे तर ते सांगण्याचा मी इथं प्रयत्न करणार आहे. आता मी जी काही ही उत्तरे तुम्हाला या लेक्चरमध्ये किंवा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर ती एक एक्सपेक्टेड उत्तरे असणार आहेत, कारण की आयोगाची आन्सर की आल्यावरच आपल्याला जे काही करेक्ट आन्सर असतात तर ते कळत असतात. परंतु एक जे काही ज्याला आपण अंदाजित उत्तरे म्हणू शकतो तर ते उत्तर आज आपण या लेक्चरमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता इकॉनॉमिक्स या विषयाचे जे काही प्रश्न विचारले होते आयोगाने 15 क्वेश्चन जर आपण पाहिले तर बराचसा भाग हा कसा होता तर फॅक्च्युअल होता. आता ह्या वर्षी जे काही आहे इकॉनॉमिक्स विषयाच्या बाबतीमध्ये कन्सेप्च्युअल पेक्षा थोडं फॅक्च्युअल कडे आयोग गेलेला आपल्याला दिसतोय या पेपरवरनं. तर आता मग हे जे काही क्वेश्चन्स आहे हे कुठनं आलेत वगैरे याचं पण आपण थोडं डिस्कशन करणारच आहोत याच्यामध्ये लेक्चरमध्ये. तर आता 36 नंबरचा क्वेश्चन बघा काय विचारला होता. जमीन धारणेची मर्यादा म्हणजे एखादा व्यक्ती स्वतःच्या नावे किती जमीन धारण करू शकतो याची वैधानिक परिपूर्ण मर्यादा होय. जमीन धारणेची मर्यादा लादण्याचे खालीलपैकी कोणते दोन पैलू आहेत, असा हा प्रश्न होता. हा प्रश्न कशावर आहे तर जमीन सुधारणा, ज्याला आपण लँड्स रिफॉर्म्स म्हणतो, तर त्यावरती हा प्रश्न विचारलेला आहे. जर का आपण या प्रश्नांचं करेक्ट उत्तर बघायला गेलो तर बघा इथं ऑप्शन आपल्याला दिसत आहे. म्हणजे भविष्यातील अतिग्रहणावर मर्यादा, ब एकत्रित जमीन मालकी मर्यादा, क विद्यमान जमीन धारणेवर मर्यादा आणि ड रूपांतरावर मर्यादा. इथं एक कॉमन सेन्स होता आपल्याला हा क्वेश्चन सोडवत असताना की बाबा मर्यादा इथं दिलेली आहे तर भविष्यातील अधिग्रहणावरती म्हणजे पुढचं जे काही आहे. आता इकॉनॉमिक्स हा विषय असा आहे ना पोराव की एक कॉमन सेन्स जर आपल्याकडे असेल किंवा कॉमन सेन्स आपला डेव्हलप झालेला असेल तर आपल्याला जास्तीचे क्वेश्चन्स हे इकॉनॉमिक्सचे असे कॉमन सेन्स वरनं सोडता येतात. आता बघा एखादी गोष्ट आपल्याला करायची असेल तर ती गोष्ट आपण काय करतो तर भविष्याचा विचार करून करत असतो. म्हणून जर लॉजिक आपण पाहिलं की भविष्यातील अधिग्रहणावरती मर्यादा आणायची, म्हणून आपण जे काही पैलू आहे तर ते इथं दोन लक्षात घेतले पाहिजे. एक म्हणजे भविष्यातील अधिग्रहणावर मर्यादा आणि दुसरं जर आपण पाहिलं विद्यमान जमीन धारणेवर मर्यादा. ह्या दोन गोष्टीच आपल्याला थोड्या रिलेव्हंट दिसतात. एकत्रित जमीन मालकी मर्यादा असं काही त्या लँड रिफॉर्म्स बद्दल काही आपल्याला जास्त लॉजिक लावता येणार नाही. रूपांतरावर मर्यादा आपल्याला ज्याला आपण कन्व्हर्जन म्हणतो त्यावरती आपल्याला काय जास्त लॉजिक लावता येणार नाही. पण इथं भविष्यातील अधिग्रहणावर मर्यादा आणि विद्यमान जमीन धारणेवर मर्यादा या दोन गोष्टी जर पाहिलं तर त्याच गोष्टी आपल्याला बरोबर बघायला भेटतात. म्हणजे 36 नंबरचं जे काही आन्सर आहे तर त्याचं जे काही करेक्ट आन्सर आहे तर ते अ आणि क आहे. आता मी हे आन्सर तुम्हाला सांगतो हे असण्याची शक्यता, याच्यामध्ये आयोगाची आन्सर की आल्यावरच आपल्याला कळणार आहे की नेमकं आन्सर कोणतं आहे. मी असं पूर्णपणे नाही म्हणत की बाबा हेच उत्तर आहे, पण एक माझी जी काही स्वतःची एक आन्सर की तर ती तुम्हाला सांगण्याचा इथं मी प्रयत्न करत आहे. आता 37 नंबरचा बघा क्वेश्चन काय होता तर लिंग आधारित मानव विकास निर्देशांक हा आरोग्य शिक्षण सबलीकरण आणि श्रम बाजार यांचा संयुक्त निर्देशांक आहे, बरोबर, ज्याला आपण लिंग आधारित मानव विकास निर्देशांक म्हणत असतो, जनरल डेव्हलपमेंट इंडेक्स असं आपण त्याला म्हणत असतो. याच्यामध्ये जे काही आहे ज्याला आपण इंडिकेटर म्हणतो तर ते आरोग्य शिक्षण सबलीकरण आणि श्रम चा एक संयुक्त निर्देशांक असतो तो. ओके, म्हणून हे जे काही स्टेटमेंट आहे पहिल्या नंबरचं ते बरोबर आपल्याला म्हणता येईल. वरील 4 घटकांचा विचार केल्यास स्त्री पुरुषातील असमानतेमुळे मानव विकासावर प्रतिकूल परिणाम होतो, बरोबर आहे. याच्यामधनं काय होतं तर असमानता आपल्याला कळतंय. म्हणून याचं जर आपण बघितलं उत्तर तर ते आपल्याला 3 नंबरचं उत्तर म्हणता येईल एक्सपेक्टेड, की अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. 37चं 3 नंबर. ओके, पुढच्या क्वेश्चन कडे जर आपण गेलो 26 नंबरचा क्वेश्चन बघा. 26 जून 1975 रोजी जाहीर केलेल्या 20 कलमी कार्यक्रमाचा मुख्य हेतू पुढीलपैकी कोणता होता तर 20 कलमी कार्यक्रम जो 1975 ला सुरू झाला होता त्याच्यामध्ये महत्वाच्या काय गोष्टी होत्या तर राहणीमानाच्या दर्जात सुधारणा करणे, दारिद्र्य रेषेखालील लोकांना सहाय्य करणं, या दोन्ही गोष्टी होते. म्हणजेच आपल्याला दारिद्र्य निर्मूलन करायचं होतं 1975 मध्ये. 20 कलमी कार्यक्रमाचे हे मुख्य हेतू होते. तर अ आणि ब दोन्ही बरोबर, म्हणजे आपल्याला 38 क्वेश्चनचं जे काही आन्सर आहे तर ते 3 नंबर आपल्याला म्हणता येईल, अ आणि ब. ओके, पुढं अन्न सुरक्षा विधेयक 2013 संदर्भात काही क्वेश्चन विचारला होता एक, यावरती क्वेश्चन असतोच अन्न सुरक्षा विधेयक 2013 वरती. तर इथं बघा
पहिलं स्टेटमेंट होतं, हे विधेयक शहरी भागातील 50% आणि ग्रामीण भागातील 75% लोकसंख्येला अन्न सुरक्षेचा लाभ उपलब्ध करून देतो. बरोबर आहे. लाभार्थ्यांना दरमहा प्रति किलो रुपये 3 प्रमाणे तांदूळ, प्रति किलो रुपये 1 प्रमाणे भरड धान्य व प्रति किलो रुपये 2 प्रमाणे गहू उपलब्ध होणार आहे. ओके, किंवा होतात असं आपण त्याला म्हणू शकतो. तर बऱ्याच वेळेस आतापर्यंत जे काही आयोगाने यावरती जेव्हा क्वेश्चन विचारले तर या सेकंड नंबरच्या स्टेटमेंटमध्ये थोडी गडबड केलेली, पण आता ते सरळ सरळ या पेपरमध्ये ते आपल्याला बघायला भेटतं ते स्टेटमेंट. त्यामुळे हे दोन्ही बरोबर आहे. अन्न सुरक्षा विधेयक 2013 संबंधीचे, म्हणजे याचं 39 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला म्हणता येईल अ आणि ब म्हणजे 1 नंबरचं. ओके, आलं लक्षात. शाश्वत विकास ही संकल्पना टिंबटिंबमध्ये सादर केलेल्या जागतिक संवर्धन धोरणात प्रथम प्रचलित झाली. ओके, हा असा एक सिंपल वन लाइनर क्वेश्चन होता 1980. शाश्वत विकास ही संकल्पना कधी झाली तर ती 1980 मध्ये झाली. ओके, 41 नंबरचा क्वेश्चन बघा. 2020 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या शाश्वत विकास लक्ष निर्देशांकात भारत कोणत्या स्थानावर आहे? स्थान विचारलं, रँक. खरं तर एवढं आयोगाने असं वाटलं नव्हतं की एवढा आयोग मागे जाईल करंट अफेअरच्या बाबतीमध्ये. डायरेक्ट आपल्याला 2020चा रँक विचारलेला आहे. तर 2020चा रँक होता 117, म्हणजे 41 नंबरचं जे काही आन्सर आहे तर ते 1 नंबर आपल्याला म्हणता येईल. 42 नंबरचा क्वेश्चन बघा. फक्त उत्पादनात होणारी वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी होय, हे विधान कोणी केले? तर याचं जे काही करेक्ट उत्तर आहे तर ते प्रो किंडलबर्जर यांनी असं म्हटलेलं आहे. हे विधान विचारलेलं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला कुठं असं जीडीपी किंवा इन्फ्लेशन असेल किंवा अजून आरबीआय असेल तर अशावरती इकॉनॉमिक्स ज्याला आपण नाही का कोर इकॉनॉमी म्हणतो, तर त्यावरती जास्त काही क्वेश्चन आपल्याला बघायला नाही भेटत आहे या प्रश्न पत्रिकेमध्ये. मी मागे पण बऱ्याच वेळेस म्हणलो की इकॉनॉमिक्सच्या लेक्चरमध्ये की इकॉनॉमिक्सचा जो काही कल आहे आयोगाच्या विचाराचा तर तो ग्रोथ अँड डेव्हलपमेंट कडे जास्त आहे. जर का तुम्ही देसले सरांचं पुस्तकामधनं इकॉनॉमिक्स करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला पार्ट 1 आणि पार्ट 2 बघायला भेटतो. जास्त जे काही आहेत पार्ट 2 यावरती क्वेश्चन विचारले जातात, ज्याला आपण ग्रोथ अँड डेव्हलपमेंट म्हणतो. तर तशा पद्धतीने इथे आपल्याला या आजच्या पेपरमध्ये हे प्रश्न बघायला भेटत आहेत, म्हणजे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट वरती, इथं शाश्वत विकास वगैरे असं पुढे पण काही क्वेश्चन आहे. म्हणून आजचा जो काही पेपर आहे तर तो आपल्याला कन्सेप्च्युअल पेक्षा थोडा फॅक्च्युअल वरती प्रश्न आलेला दिसतो त्या पेपरमध्ये. ओके, 43 नंबरचा क्वेश्चन बघा. ही एक थेअरी विचारली होती. तर अ नंबरचं स्टेटमेंट होतं, जागतिकीकरणानंतर भारतीय अर्थव्यवस्थेतील बदल लक्षात घेता ट्रिकल डाऊन थिअरी भारतीय अर्थव्यवस्थेला तंतोतंत लागू होते. आता ब नंबरचं स्टेटमेंट बघा. जागतिकीकरणानंतर विशेषतः 2005 पासून भारताने गाठलेला उच्च विकास दर ट्रिकल डाऊन थिअरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. याच्यामध्ये जर पाहिलं तर पहिलं जे काही विधान आहे अ नंबरचं, हे विधान आपल्याला चुकीचं बघायला भेटतं, कारण की तंतोतंत लागू होत नाही या शब्दामुळे. म्हणजेच ब नंबरचं विधान बरोबर आहे. म्हणजे 43 नंबरचं जर आपण आन्सर पाहिलं तर ते आन्सर आपल्याला 2, म्हणजे 43चं उत्तर 2, म्हणजे ब विधान बरोबर म्हणता येईल फक्त. ओके, पुढे जर गेलं, विकसनशील जगामधील जवळजवळ 40% लोकसंख्येला 1950 आणि 1960च्या दशकांमध्ये झालेल्या आर्थिक वृद्धीचा लाभ झालेला नाही, हे विधान कोणाचे? तर हे विधान जर आपण पाहिलं तर ते आहे रॉबर्ट मॅकनामारा यांनी हे विधान केलेलं आहे. म्हणजे 44 नंबरचं जे काही आन्सर आहे तर ते 1 नंबर आपल्याला म्हणता येईल. ओके, 45 नंबरचा क्वेश्चन बघा पुढे. राष्ट्रीय हवामान विषयक कृती कार्यक्रमामध्ये खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय अभियानाचा समावेश नव्हता असं म्हटलेलं आहे? तर राष्ट्रीय हवामान विषयक कृती कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान नव्हतं. त्याच्यामध्ये काय होतं तर राष्ट्रीय सौर अभियान होतं, राष्ट्रीय शाश्वत वस्ती स्थान अभियान होतं, राष्ट्रीय जल अभियान होतं. या तिन्ही गोष्टी होत्या त्यामध्ये. पण हे 4 नंबरचं आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान, हे राष्ट्रीय हवामान विषयक कृती कार्यक्रमामध्ये नव्हतं. म्हणून याचं जे काही 45 नंबरचं जे आन्सर आहे तर ते 4 नंबरचा आन्सर आपल्याला म्हणता येईल. ओके, पुढे जर गेलो, 46 नंबरचा क्वेश्चन होता, भारतात स्वातंत्र्याच्या 7 दशकानंतरही अस्तित्वात असलेल्या दारिद्र्याची खालीलपैकी कोणती कारणे आहेत? ओके, कॉमन सेन्स आहे बघा. 7 दशकानंतरही सध्या जे काही भारतामध्ये दारिद्र्य, तर त्याची कारणे नेमकं काय, तर असं आयोगाने या क्वेश्चन मधनं आपल्याला विचारलंय. तर बघा, अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. जे आपण म्हणतो सेक्टर्स, ज्याला आपण प्रायमरी सेक्टर म्हणतो, सेकंडरी सेक्टर म्हणतो, टर्शरी सेक्टर म्हणतो. तर आता पण भारतामध्ये जास्तीचे लोक कशावर अवलंबून आहे तर ते शेतीवरती आहे. म्हणून अ नंबरचं जे काही स्टेटमेंट आहे तर ते बरोबरच पाहिजे. म्हणजे जर का आपण इथं थोडं कॉमन सेन्सने गेलो, अ नंबर बरोबर असेल तर इथं आपल्याला बघायला भेटतं की 4 नंबरचं हे त्याच्यामधनं
इलिमिनेट होतं. ओके, उत्पादन क्षेत्रातील रोजगार संधीची कमतरता. ब हे एक स्टेटमेंट बघा. क बघा, विकसित देशांच्या तुलनेत शेती विकासाचा अधिक दर. तर असं काही नाही की विकसित देशांच्या तुलनेत शेती विकासाचा अधिक दर, शेती विकासच झालेला नाही. म्हणून जर आपण कॉमन सेन्स या क्वेश्चन कडे गेलो तर आपल्याला क विधान गेलं तर एक नंबरही जात आहे. म्हणजेच याचं उत्तर आहे अ आणि ब, म्हणजे अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर क्षेत्रावर अवलंबून आहे, आणि दुसरं म्हणजे उत्पादन क्षेत्रातील रोजगार संधीची कमतरता आहे. म्हणून अ आणि ब म्हणजे 46 नंबरचं 2 हे आन्सर आपल्याला या क्वेश्चन बद्दल बघायला भेटतो. दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये इथे एक हे पण लॉजिक होतं की थोडं अल्टरनेट त्यालाच, की जे काही आपलं तृतीय क्षेत्र आहे ज्याला आपण काय म्हणतो रे, तर सेवा क्षेत्र म्हणतो. तर सेवा क्षेत्रामध्ये जास्त लोक काम करतात, म्हणजेच काय तर उत्पादन क्षेत्रातील रोजगार संधीची कमतरता आहे म्हणून. ओके, तर असं थोडंसं लॉजिकली सुद्धा हे क्वेश्चन्स आपले सॉल्व्ह होऊ शकत होते. 46 नंबरचं उत्तर 2 हे आपल्याला लक्षात असायला पाहिजे. 47 नंबरचं बघा, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राबविण्यात येणारे कार्यक्रम कोणते. तर याच्यामध्ये राबवण्यात येतात ते म्हणजे पूरक पोषण आहार कार्यक्रम याचाच एक भाग आहे, आरोग्य तपासणी हा याचाच एक भाग आहे, कामगार प्रशिक्षण आणि स्त्री पुरुष समानता हे याचे भाग नाहीये. म्हणून अ आणि ब बरोबर, म्हणजे याचं उत्तर जे आहे 47 नंबरच्या क्वेश्चनचं तर ते 3 नंबर आपल्याला म्हणता येईल. ओके, पुढे बघा, 2011च्या जनगणनेनुसार सन 2011 मध्ये देशातील एकूण शहरी लोकसंख्येपैकी 13% लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या शहरात राहत होती. तर याचं उत्तर आहे मुंबई आणि दिल्ली. म्हणजे अ आणि ड चा जर आपण विचार केला तर 1 नंबरचं जे काही ऑप्शन आहे याचं करेक्ट ऑप्शन आपल्याला म्हणता येईल. बऱ्याच लोकांना असं वाटत होतं, म्हणजे पेपर झाल्यानंतर जे काही डिस्कशन झालं काही लोकांसोबत, तर काहींनी कलकत्ता पण त्यामध्ये घेतलं, पण कलकत्ता 13% मध्ये येत नाही, तर ते मुंबई आणि दिल्ली येतं. ओके, लक्षात असायला पाहिजे. 49 नंबरचा क्वेश्चन बघा, 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या एकूण जागतिक लोकसंख्येच्या किती टक्के. हा पण जनगणनेवरती, ज्याला आपण जनसांख्यिकीचा थोडा भाग म्हणतो लोकसंख्या वगैरे, त्यावरती आपल्याला हा क्वेश्चन बघायला भेटतो. याचं उत्तर आहे 17.5 म्हणजे 2 नंबर. 49व्या क्वेश्चनचा आन्सर आहे 17.5 म्हणजे 2 नंबरचा ऑप्शन हा करेक्ट म्हणता येईल. आता आपण जर 50 नंबरच्या क्वेश्चन कडे गेलो तर 50 नंबरचा क्वेश्चन काय आहे, तर भारताच्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 संदर्भात खालीलपैकी कोणते विधान हे बरोबर आहेत. तर आता बघा 3 विधान इथे दिलेले. एक म्हणजे जास्तीत जास्त 2 अपत्यानुसार 2050 सालापर्यंत देशाच्या लोकसंख्येत स्थिरता आणणे. दुसरं म्हणजे सार्वत्रिक लसीकरण, आणि तिसरं म्हणजे अर्भक मृत्यूचे प्रमाण प्रति 1000 30% पेक्षा खाली आणणे. तर याच्यामध्ये फक्त ब नंबरच बरोबर आहे, सार्वत्रिक लसीकरण, म्हणजे याचा ऑप्शन नंबर आपल्याला 4 हे करेक्ट म्हणता येईल. इथं जे 2050 आहे तर ते 2045 पर्यंत आपल्याला लोकसंख्या स्थिरता आणायची होती. तर अशा प्रकारे हे टोटल जे काही क्वेश्चन होते इकॉनॉमिक्स या विषयाचे, हे 15 क्वेश्चन आयोगाने विचारले होते. तर त्याच्या आपण एक्सपेक्टेड आन्सर्स या लेक्चरमध्ये बघण्याचा प्रयत्न केला. आपण डिटेल जे काही अनालिसिस असणार आहे तर ते उद्या किंवा परवा या सर्व क्वेश्चनचं डिटेल अनालिसिस सुद्धा घेणार आहोत. तुम्हाला काही एखाद्या क्वेश्चन बद्दल काही डाऊट्स असेल तर तो नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि अजूनही एमपीएससी लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.